आज एक अशी महत्त्वाची माहिती समोर आली आहे जी प्रत्येक शेतकऱ्यासाठी खूप गंभीर आहे. जर तुम्ही फार्मर आयडी कार्ड काढलं असेल किंवा त्यासाठी अर्ज केला असेल तर अत्यंत सावध राहण्याची गरज आहे. कारण फार्मर आयडी कार्डच्या नावाखाली एक मोठं प्रकरण उघडकीस आलेलं आहे आणि यात अनेक शेतकऱ्यांच्या योजनांवर थेट परिणाम होणार असल्याचं सरकारी पातळीवर स्पष्ट सांगितलं गेलं आहे. शेतकरी बांधवांनो, अशाच नवीन अपडेट्ससाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून अशीच रोज माहिती तुम्हाला भेटत राहील आणि फॉलो करायला विसरू नका. अनेक शेतकरी विमा भरण्यासाठी किंवा योजनांचे लाभ मिळवण्यासाठी घाईघाईत फार्मर आयडी कार्ड काढत गेले, अर्ज केले आणि शांत बसले. पण त्यांच्या नकळत असा घोटाळा झाला आहे की ज्यामुळे पुढच्या काळात त्यांच्या योजनांचे एकही पैसे जमा होणार नाहीत. पीएम किसानची रक्कम थांबू शकते, नमो शेतकरीची मदत थांबू शकते, अनुदान, सबसिडी, पीक विमा सगळं थांबण्याची शक्यता कळवण्यात आली आहे. हे सर्व घडते कारण फार्मर आयडी कार्डच्या नावाखाली बनावट कार्ड दिली जात आहेत. सरकारकडून अद्याप कोणालाही मूळ फार्मर आयडी कार्ड दिलेले नाही. कोणाच्याही हातात कार्ड असेल तर ते खोटं असल्याची खात्री बाळगा. इतक्या मोठ्या प्रमाणात हे प्रकार सुरू होत असल्यामुळे 2 कोटींहून अधिक शेतकरी अडचणीत येऊ शकतात असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सरकारकडून तातडीची बैठक घेऊन यासंबंधी स्पष्ट सूचना जारी करण्यात आल्या आहेत. जर तुम्ही अर्ज केला असेल किंवा अजून मंजुरी आलेली नसेल तर ही माहिती विशेष लक्षपूर्वक ऐका. कारण चुकीचं कार्ड घेतलं किंवा चुकीची माहिती टाकली तर तुमच्या सर्व योजनांचा लाभ थांबू शकतो. अनेक शेतकऱ्यांना वाटत होतं की अर्ज केला आहे म्हणजे सगळं व्यवस्थित आहे, पण प्रत्यक्षात परिस्थिती उलटी आहे. पीक विम्याची अंतिम तारीख जवळ आल्यावर अनेकांनी सीएससी सेंटरवर जाऊन किंवा मोबाईलमधून व्हिडिओ पाहून घाईत अर्ज केले. अर्जात गट नंबर चुकीचे जोडले गेले. काही शेतकऱ्यांनी केवळ एकच गट दाखवला आणि बाकी शेती सोडून दिली. अशा परिस्थितीत त्यांचे फार्मर आयडी मजारी मंजूर झाले तरी अनेक जागांची शेती न जोडल्यामुळे भविष्यात कुठल्याही योजनेचा लाभ त्यांना मिळणार नाही. काही ठिकाणी 3 भावांची नावं एकाच सातबाऱ्यावर असतात. इथे नियम असा आहे की एकाच व्यक्तीला फार्मर आयडी मंजूर होणार. पण घाईत मोठा भाऊ अर्ज करतो आणि त्याला आयडी मिळतो. उरलेले भाऊ अर्ज करायला गेले तर त्यांना सिस्टम नकार देणार. अशा सर्वांसाठी वेगळी प्रक्रिया करावी लागते आणि त्याची माहिती सरकारनं दिली आहे. यापेक्षाही मोठी समस्या म्हणजे बनावट कार्डांचा धंदा. काही खासगी दुकानं शेतकऱ्यांना पैसे घेऊन कार्ड देत आहेत. ते कार्ड पूर्णपणे खोटं आहे. सरकारनं अजून कोणत्याही शेतकऱ्याला कार्ड हातात दिलेलं नाही. फक्त एक क्रमांक मिळतो आणि तो क्रमांक ॲग्रीस्टॅगच्या वेबसाईटवरून तपासता येतो. त्या व्यतिरिक्त कुठल्याही कार्डाचा फोटो प्रिंट किंवा प्लास्टिक कार्ड वैध नाही. जर अर्ज मंजूर नसेल तर एक साधा अर्ज करून तलाठी किंवा तहसील कार्यालयात द्यायचा आहे. अर्जात स्पष्ट उल्लेख करायचा की गट जोडायचा राहिला आहे किंवा नोंद दुरुस्ती करायची आहे. सरकारनं यासाठी स्वतंत्र प्रक्रिया सुरू केली आहे आणि त्यानुसार सुधारणा करायला सांगितलं आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बनावट कार्डाचा धोका. खोटं कार्ड दिलेलं असेल तर तुमच्या सर्व योजना बंद होऊ शकतात. तुमचा विमा जमा होणार नाही, अनुदान येणार नाही. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने आपला क्रमांक ॲग्रीस्टॅगवर तपासून घ्यावा आणि प्लास्टिक कार्ड प्रकारची फसवणूक ओळखून दूर राहावं. ही संपूर्ण माहिती प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे, कारण चुकीचं कार्ड किंवा चुकीची नोंद भविष्यात मोठं नुकसान करू शकते. आपण जागरूक राहणं आणि योग्य पद्धतीनं अर्ज प्रक्रिया पूर्ण करणं अत्यंत महत्त्वाचं आहे.